नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शाळा तिथे शिक्षक, वस्तीला रहा। पोलादपूर पंचायत समिती सभापतींची शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी। दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांची बिघडलेली शैक्षणिक व्यवस्था रुळावर आणण्यासाठी शिक्षकांना ज्या गावात शाळा आहे त्याच गावात राहणे बंधनकारक करण्यात यावे, अशी आग्रही मागणी पोलादपूर पंचायत समितीचे सभापती श्री अविनाश कृष्णा शिंदे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादाजी दगडू भुसे यांना पत्र पाठवून कडक नियमावली लागू करण्याची विनंती केली आहे। सभापती अविनाश शिंदे यांनी पोलादपूर तालुक्यातील ढवळे, खोपड, चांदके आणि उमरट या दुर्गम भागातील शाळांना अचानक भेट दिली होती। या भेटीदरम्यान वर्गात लहान लहान मुले शिक्षकांची वाट पाहत बसली होती, मात्र शिक्षक गैरहजर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। महत्त्वाच्या मागण्या आणि मुद्दे: मुक्कामाची सक्ती, दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना शाळा आहे त्याच गावात वस्तीच राहणे बंधनकारक करावे। दांडी बहाद्दारांवर कारवाई, वेळेत शाळेत अनुपस्थित राहणाऱ्या आणि परस्पर दांडी मारणाऱ्या शिक्षकांवर तात्काळ प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करून त्याची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात यावी। अचानक पाहणी मोहीम, गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी नियमितपणे ग्रामीण भागातील शाळांना अचानक भेटी देऊन अहवाल सादर करावा। पालकांमध्ये तीव्र संताप। पोलादपूर हा दुर्गम व डोंगराळ तालुका असल्याने कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबातील मुले मोठ्या आशेने या शाळांमध्ये येतात, मात्र अनेक शिक्षक गावात न राहता दूरच्या शहरांमधून ये-जा करतात। वाहतूक किंवा वैयक्तिक कारणांचे निमित्त सांगून वेळेत न पोहोचणे किंवा दांडी मारणे या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। शिक्षक गावातच वस्तीला राहिल्यास ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या टिकेल आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त करत या प्रकरणी शासनाने तात्काळ धोरणात्मक आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील ढेबे, पोलादपूर।